हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या भागातील महत्वाचे घटक. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा व्हिडिओ क्रमांक 12 आहे, पण घटक क्रमांक 11 आहे. गुणाकार अतिशय महत्वाचा हा घटक आहे. 3 अंकी संख्या गुणले 2 अंकी संख्या पर्यंत. शाब्दिक उदाहरणे. आता या घटकावर आपल्याला 2 स्वाध्याय बघायचे आहे, 11.1 आणि 11.2 है ना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त गुणाकार कशी करायची हे शिकणार आहेत. म्हणजे शाब्दिक उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 अंकी संख्या 2 अंकी संख्याचा गुणाकार स्टेप बाय स्टेप पद्धतीने सोडवणार आहोत. गुणाकार करताना येणाऱ्या सामान्य चुका कसे टाळायचे, परीक्षेत जलद उत्तर कसे काढायचे, तसेच विद्यार्थी मित्रांनो, गुणाकार करताना गुण्य आणि गुणक त्यांची मांडणी आणि स्थानिक किंमत लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. तर चला तर मग आपण आजचा घटक सुरू करूया. तर पहा, आता एक उदाहरण इथं आपण समजून घेऊया. 325 गुणिले 7 याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो 325 मल्टिप्लाय 7 है ना. गुणाकारला आपण काय म्हणतो, मल्टिप्लिकेशन म्हणतो. मग याला आपण जर सोडवलं म्हणजे गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 2275 है ना, म्हणजे 2275. म्हणजे वरचा जो नंबर असतो ना, म्हणजे वरची जी संख्या असते त्याला गुण्य असं म्हणतात, आणि ज्या नंबरने आपण त्याला गुणाकार करतो एका संख्येला त्याला आपण गुणक म्हणतात, आणि येणाऱ्या उत्तराला काय म्हणतात, गुणाकार असे म्हणतात. तर छोटस उदाहरण घेतो मी. पहा, 3 गुणिले 4 याचं उत्तर काय येईल बरं, 12. याचा अर्थ हा 3 काय झाला, पहिली संख्या काय असते, गुण्य, आणि त्याला जर आपण गुणकनी गुणाकार केला है ना, गुणकनी त्याला आपण काय केलं, गुणलं म्हणजे मल्टिप्लाय केलं, तर येणाऱ्या उत्तराला काय म्हणतात, गुणाकार असे म्हणतात. इंग्लिशमध्ये आपण याला मल्टिप्लिकंट, याला मल्टिप्लायर आणि याला मल्टिप्लिकेशन म्हणतो. ठीक आहे. आता गुणाकार करताना पुढील महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. काय महत्वाच्या गोष्टी, कोणतीही संख्या गुणिले 0 बरोबर 0. कुठल्या पण संख्येला 5 ला जर आपण 0 ने गुणलं तर 0 उत्तर मिळणार आहे. 100 ला देखील आपण 0 ने जर गुणलं तर आपल्याला उत्तर 0च मिळणार आहे. म्हणजेच पहिला महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा तुम्ही, कुठलीही संख्या कोणतीही संख्या असू त्याला जर आपण 0 ने गुणलं तर आपल्याला उत्तर काय मिळणार आहे, म्हणजे गुणाकार काय मिळणार आहे, आपल्याला 0च मिळणार आहे. कोणत्याही संख्येला 1 नी गुणले असता गुणाकार तीच संख्या असते. उदाहरणार्थ 98 गुणिले 1 98. म्हणजे तुम्ही कुठल्याही संख्येला जर 1 नी जर गुणलं ना तर येणारा गुणाकार स्वतः तीच संख्या आपल्याला गुणाकार म्हणजे उत्तर मिळत असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, कोणत्याही संख्येला 10 100 1000 10,000 1,00,000 अशा प्रकारे, अशा म्हणजे एकावर 0 असणाऱ्या संख्येने गुणताना गुणाकारात गुण्य संख्या लिहून त्यापुढे गुणाकारातील 0 एवढी 0 लिहा. आता याचा अर्थ काय पहा, समजा आपण कुठल्या पण संख्येला काय केलं, 10, समजा मी इथं 5 घेतो. पहा, 5 ला 10 ने गुणला आपण, त्यानंतर 15 ला 10 ने गुणला आपण, त्यानंतर 3 ला 1000 ने गुणलं, त्यानंतर 44 ला समजा इथं 1000 घेतलं ना, 100 ने गुणलं. तर काय करायचं पहा, आता इथं या दोघांचा गुणाकार करा किंवा 10 आधी घ्या 5 नंतर घ्या, काही फरक पडत नाही. मग आपण काय करणार, जे गुण्य आहे ना तो लिहिणार इथं, आणि गुणक मध्ये किती शून्य आहे, 1 शून्य ना, इथं 1 शून्य लिहायचं. मग म्हणजे इथं पहा, इथं गुण्य आहे नाही, 15 1 15, इथं 1 शून्य आहे, 1 शून्य लिहा. 3 गुणिले 1 3 1 3, गुणक मध्ये किती शून्य आहे, 3 1 2 3.
म्हणजे गुणक मध्ये जितके शून्य आहे ना तितके शून्य आपण लिहायचे, पण इथं 10, 100, 1000 अशी संख्या पाहिजे. असे 200, 400, 4000, 40 असं नाही चालणार बरं का, म्हणजे एक पाहिजे इथं. त्यानंतर पहा 44 एका 44 आणि वरचे 2 शून्य लावा, म्हणजे हा गुणाकार आपल्याला सोपा जातो, शून्य म्हणजे 10, 100, 1000 असलेल्या संख्येचा. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा काय दिलं. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, गुण्या व गुणक यांच्या स्थानांची अदला बदल केली तरी गुणाकार तोच राहतो. म्हणजे 9 गुणिले 5 घ्या तुम्ही 45 येणार, किंवा 5 गुणिले 9 घ्या. म्हणजे गुण्या आणि गुणक यांचं जर आपण अदला बदली जरी केली तर गुणाकार मध्ये काहीही फरक पडत नाही, हे लक्षात ठेवा मुद्दा. त्यानंतर पुढचा पहा, दोन संख्यांचा गुणाकार करताना प्रथम त्यांच्या एकक स्थानांच्या अंकांचा गुणाकार करावा लागतो. या अंकांच्या गुणाकारवरील एकक स्थानी जो अंक असतो तोच अंक मूळच्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी असतो. म्हणजे काय बोलायचं त्यांना पहा, समजा आपण दोन संख्यांचा गुणाकार करतो, ठीक आहे, दोन संख्या घेतली, समजा मी एक संख्या घेतली तर 15 आणि इथं घेतली समजा 16. मग यांचा जो गुणाकार येणार आहे ना, फायनल जो गुणाकार येणार आहे आपला उत्तर, तर यांच्या एकक स्थानाचा जो गुणाकार आपण करतो ना 6 पंचे 30, मग 30 म्हणजे अशा प्रकारे लिहितो ना आपण, त्याच्या एकक स्थानी काय आलं 0, म्हणजे येणाऱ्या गुणाकारामध्ये आपल्याला 0च एकक स्थानी मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. दुसरा कुठलाही अंक इथं येणार नाही, पुढचे जे आपण ते त्याला सोडणारच आहे. पण दोन संख्यांचा ज्यावेळेस आपण गुणाकार करतो, मग ती एक अंकी असू, दोन अंकी असू, तीन अंकी, चार अंकी, त्यांच्या एकक स्थानांचा जो गुणाकार करून जी जी संख्या आपल्याला उत्तर मिळते ना, आणि त्याच्यातलं एकक स्थानी तोच आपल्या गुणाकाराचा एकक स्थान असतो. ठीक आहे. आता पुढे पहा काय सांगितलं, दोन अंकांचा गुणाकार केला असता गुणाकारात कोणत्या विशिष्ट अंक एकक स्थानी येईल हे समजणे काही वेळ जरुरी असते. आता व्यवस्थित पहा काय सांगितले आपल्याला, हा एक टेबल दिलेला आहे, पहा तुम्हाला टेबल व्यवस्थित दिसत असेल. आता इथं काय म्हणतात ते पहा, कोणत्या दोन संख्यांचा आपण गुणाकार केला तर आपल्याला एकक स्थानी हे अंक मिळणार आहे. मग एकक स्थानी येणारा अंक एक, हा अंक कधी येईल एकक स्थानी, एकक स्थानी बर का, एकक स्थानी ज्या वेळेस एकचा गुणाकार एक बरोबर होईल, तीनचा गुणाकार 7 किंवा 7चा गुणाकार 3, म्हणजे ह्या दोन अंकांचा गुणाकार 21 येणार आहे ना, मग 21 मध्ये एक एकक स्थानी येणार. 9 गुणिले 9, 99 काय होतात 81, 81 मध्ये एक कुठे येणार एकक स्थानी. त्यानंतर 2 हा अंक एकक स्थानी कधी येणार, ज्यावेळेस आपण 1 आणि 2चा गुणाकार करणार, 2 आणि 6, 3 4, 4 8, 6 7, 8 9. 3 हा अंक एकक स्थानी कधी येणार आपल्याला गुणाकारामध्ये, 1 3 या संख्यांचा किंवा या अंकांचा गुणाकार आणि 7 4 या अंकांचा गुणाकार, 7 आणि 9. 4 हा अंक कधी येईल 1 4, 2 2, 2 7, 3 8, 4 6, 3 9, 8 8. आता एवढं टेबल तुम्हाला पाठ ठीक आहे, मान्य आहे तुम्हाला पाठ होईल लवकर याचे, म्हणजे आपण सांगू शकत नाही, काही विद्यार्थी पाठ करू शकतात, पण थोडंफार तरी तुम्ही लक्षात ठेवू शकतात. त्यानंतर 5 आपल्याला कधी मिळणार आहे अंक एकक स्थानी, 1 आणि 5चा गुणाकार, 3 आणि 5चा गुणाकार, म्हणजे विषम संख्यांचा गुणाकार 5 बरोबर, 1 3 5 7 9 याचा गुणाकार 5 बरोबर. 6 हा कधी मिळणार आहे आपल्याला, 1 6 यांचा गुणाकार, 2 3, 2 8, म्हणजे 8 2 16, 3 2 6, 4 चौक 16, 9 चौक 36, 6 6 36 आणि 7 8 56. 6 याला एकक स्थानी 6 आला. 7 हा अंक कधी मिळेल आपल्याला, 1 आणि 7चा गुणाकार, 3 आणि 9चा गुणाकार. अशा प्रकारे पुढचं 0 आपल्याला कधी मिळतं पहा, म्हणजे 9 1 9 3 3 7 7, 9चं पण लक्षात ठेवा. 9 हा अंक आपल्याला कधी मिळतो, 1 आणि 9चा गुणाकार, 3 आणि 3चा गुणाकार, 7 आणि 7. 0 1 आणि 0 1 म्हणा किंवा कुठलीही संख्या गुणिले 0 है ना. 2 पंचे 10, 4 पंचे 20, 6 पंचे 30, 8 पंचे 40. अशा प्रकारे आपल्याला हे जे अंक आहे ते एकक स्थानी कधी मिळणार या तक्त्यात आपल्याला ते समजते. ठीक आहे. त्यानंतर आपण आता उदाहरण पाहूया. 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे. आता हे आपण रेग्युलर सिलेबस मध्ये है ना, आपला बहुतेक चौथा किंवा तिसरा धडा असेल गुणाकाराचा,
आता सेमीच्या मुलांना मल्टिप्लिकेशन माहिती आहे ना, मराठी माध्यमचे जरी असले तुम्ही तरी काही हरकत नाही. आपण रूल तर तेच वापरणार आहे, फक्त इथं आपण अंक म्हणजे देवनागरी किंवा इंटरनॅशनल नंबर मध्ये लिहिणार आहे. आता इथं काय पहा, 36 गुणिले 24. मग 36 गुणिले 24 या प्रकारे. आता तुम्हाला ते माहिती आहे आपण कसं, तर एक एक्झाम्पल घेतो. 36 गुणिले 24. मग सर्वप्रथम आपण काय करतो है ना, 4चा पाडा आपण म्हणजे 4ला आपण 36 नी गुणतो. मग किती होणार इथं, 4 6 किती होणार 24. 24 चे 4, हातचे आले 2. त्यानंतर पहा 4 त्रिक 12, 13, 14. मग हे 14 लिहिलं म्हणजे आपण 4 या एककनी 36 ला गुणलो. त्यानंतर 2 दशक म्हणजे आता 20 नी गुणायचं आपल्याला, पण 20 नी गुणायचंय. मग इथं 1 असलं तर 10, 2 असलं तर 20, 5 असलं तर 50. मग इतका मोठा टेबल आपल्याला येतो का पाडा, म्हणून आपण त्याचं काय करतो, दशक स्थानावर येतो म्हणून आपण इथं 0 घेत असतो. आता 2 नी गुणाकार करूया आपण है ना. बेसक 12, 2, 12 चे 2, हातचाला 1, हा नाही बरं का, आता हा संपला. बेत्रिक 6, 6 आणि 1 किती आलं 7. आणि आलेले जो 2 गुणाकार आपल्याला मिळाले होते त्यांची आपण काय करतो, बेरीज करत असतो. 4 अधिक 0 4, 4 आणि 2 6, 7 आणि 1 8. 864 आपल्याला उत्तर मिळालं. पहा 864. हातचा व्यवस्थित द्यायचा. पहा पहिल्या गुंतू म्हणजे इथं पहिला एक इथं टेबल काढलं ना, म्हणजे चौकोन पहिल्या कप्प्यामध्ये या 4 ने आपण गुणलो ना, त्याचा इथं हातचा दिला आपण. नंतर 2 नी गुणलो त्याचा हातचा दिला इथं. पुढे काय सांगितलं पहा, एक महत्वाचा मुद्दा, गुणाकार चटकन करता यावा यासाठी 2 ते 10 पाडे तोंडपाठ असणे जरुरी आहे, महत्वाचे आहे. मग आता जर तुम्हाला पाडेच येत नसेल तर मग गुणाकार तुम्हाला जमणार नाही. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पाडे पाठ करा कमीत कमी 10 पर्यंत तरी, आणि 20 पर्यंत असेल तर मग खूप छान. ठीक आहे, चला आता आपण जे आपल्याला नमुना प्रश्न दिलेला आपण ते नमुना प्रश्न एकदा फक्त पाहूया. आता इथं पहा, आता नमुना प्रश्नामध्ये दिले आपल्याला 231 गुणिले 14 किती. म्हणजे आपण गुणाकार या पद्धतीने सुद्धा गुणाकार करू शकतो है ना. आणि इथं आपल्याला ही जी आहे चौरस पद्धत दिलेली, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लॅटिस मेथड म्हणतो है ना. मग आता पहा, एक्झाम मध्ये पेपर मध्ये तुम्हाला ही मेथड वापरायची नाहीये. ज्यांना ही मेथड सोपी जाती ती ही मेथड वापरू शकतात, काही हरकत नाही. ठीक आहे, मग तुम्ही आपल्या उभ्या मांडणीनुसार 231 गुणिले 14 करा, त्याचा उत्तर तुम्हाला किती मिळणार आहे, 3234. म्हणजे पर्याय क्रमांक 4 इथं सोडवलेलं आहे. पहा काय करतो आपण, इथं जे आहे तर विस्तार मांडणी करतो ना, 231 म्हणजे 200 अधिक 30 अधिक 1, मग ते इथं आडवं लिहिलं आपण. आणि 14 म्हणजे 10 आणि 4 है ना, 1 दशक 4 एकक, 10 4. मग इथं पहा काय केलं त्यांनी, हे 6 उत्तर आपल्याला काढायचे. मग इथं 200 आणि 10चा गुणाकार 2000, 30 आणि 10चा पहा 30 इकडून 30 आला समजा आणि इकडून 10 आला ना, मग 30 आणि 10चा गुणाकार 300. इथं कोणाचा गुणाकार होणार, 1 आणि इकडून कोण 10. उभी आणि आडवी मांडणी पाहिजे, 1 आणि 10, 10 1 10. त्यानंतर हे इकडून पहा 200 आणि हे 4, मग 800. नंतर हे 30 आणि 4 120, 4 त्रिक 12, शून्य लावला आणि 4 1 4. आणि आलेले जे आपल्याला 6 उत्तर मिळाले गुणाकारमध्ये 2000, 800, 300, 120, 10 4, या सर्वांची काय केली, बेरीज केली, तर उत्तर मिळालं आपल्याला 3234. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय दिला आपल्याला, 13 इथे एक चौकोन आहे म्हणजे इथे एक अंक आहे, गुणिले 28 बराबर 3836 असल्यास, म्हणजे इथं 131, 32, 33, 34 काहीतरी असेल. चौकटच्या जागी पुढील पैकी कोणता अंक येईल. आता व्यवस्थित पहा, गुणाकारामध्ये काय आलं, तो जे आपण टेबल पाहिलं ना, त्या टेबलचा उपयोग इथं होतो. गुणाकाराच्या एकक स्थानी काय आलं 6, आणि आपल्याकडे 2 अंक आहे पहा, हे 8 इथं काहीतरी असणार आहे. मग 8चा गुणाकार कोणाबरोबर केला आपण, कोणत्या अंकाबरोबर केला, तर आपल्याला एकक स्थानी 6 मिळणार आहे. तुम्ही दिलेल्या पर्यायानुसार पण जाऊ शकतात. जरी तर आपण 6 ठेवलं तर 8 × 48 म्हणजे 8 येणार इथं.
नाही जमणार. जर तुम्ही इथं 8 ठेवलं, 8 या 64, 64 म्हणजे एकक स्थानी 4 येणार आहे, पण इथं एकक स्थानी किती आलेले 6, नाही चालणार हा. 5 घ्या बरं, 8 पंचे 40, 40 म्हणजे 0 येणार एकक स्थानी, म्हणजे हा पण पर्याय नाहीये. मग इथं 7 असणार की नाही, 7 8 56, 56 म्हणल्यावर एकक स्थानी काय आला 6. आणि टेबल जर कोणाला व्यवस्थित माहित असेल तर तो पटकन इथं उत्तर घेऊ शकतो 7. मग आपला उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4, 7 उत्तर. त्यानंतर पुढे आहे आपले शाब्दिक उदाहरणे, वर्ड प्रॉब्लेम्स आपण म्हणतोय ना, पण याच्यावरचे जे स्वाध्यायामध्ये असतात ते आपण घेणार नाहीये, कारण की आपला पहिला स्वाध्याय जो आहे 11.1 हा पूर्णतः गुणाकारावर अवलंबून आहे आणि शाब्दिक उदाहरणावर 11.2 आपला स्वाध्याय आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळं ह्या क्वेश्चनला आपण पुढच्या व्हिडिओमध्येच पाहू. चला आता आपण स्वाध्याय सोडूया. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे 541 गुणिले 4 बरोबर किती, है ना. काय प्रश्न आला पहिला आपला, 541 गुणिले 4. मग सोडूया आपण. 541 गुणिले 4, 4 एक 4, 4 चोक 16, 16 चे 6, हातचा आला 1, 4 पंचे 20, 20 आणि 1 21, म्हणजे उत्तर आला आपला 2164. 2164 पर्याय क्रमांक 2 आपला उत्तर आहे. त्यानंतर पुढचं पहा, 31,789 गुणिले 0. जास्त डोकं चालवायचंच नाही इथं. गुणिले काय आला 0. कुठल्याही संख्येला 0 ने जर आपण गुणलो, है ना, मल्टिप्लाय केला 0 ने, तर आन्सर आपल्याला 0 मिळतो, म्हणजे 0 मिळतो, लक्षात ठेवा. आणि 1 ने जर गुणलं तर तीच संख्या आपल्याला गुणाकार मिळत असतं. पुढचं पहा, पुढील पैकी कोणती संख्या 48 व 36 या दोन संख्यांचा गुणाकार आहे. दोन संख्यांचा गुणाकार आहे 48 आणि 36. 48 आणि 36. जर शॉर्ट ट्रिकने आपण जर गेलो पर्यायमध्ये, तर पहा याच्या एकक स्थानी काय आहे 6 आणि याच्या एकक स्थानी काय आहे 8. तर 8 सगळं किती होणार आहे 48, म्हणजे एकक स्थानी आपलं किती येणार आहे, 8 येणार की नाही, म्हणजे हे दोन पर्याय इथं गेले तिथं. मग इथं जर एका पर्यायामध्ये जर 7 असता आणि एकाकडे 8 आहे, लगेच 8 वाला उत्तर आपण लगेच घ्यायचं, म्हणजे पूर्ण आपल्याला सोडवायचीही गरज नाही. पण इथं दोन्ही ठिकाणी 8 आलं एकक स्थानी, म्हणजे आपल्याला ते सोडावं लागेल. मग पहा 6 8 48, 48 चे 8, हातचे आले 4, 6 चोक 24, 24 आणि 4 28, 0 घेतला. मग 8 त्रिक 24 म्हणा, है ना, 3चा टेबल 8 पर म्हणूस तर 8चा 3 पर म्हणा, 8 त्रिक 24, 24 चे 4, हातचे आले 2, लक्षात ठेवा इथे बरं का 2 आहे. त्यानंतर 3 चोक 12, 12 आणि 2 किती होणार आहे 14. उत्तर काय मिळालं आपल्याला, पहा बेरीज करा, 8 8 आणि 4 12, 2 हातचाला 1, 1628 पर्याय क्रमांक 2 आपला उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. 4 नंबरचा प्रश्न आहे 46 गुणिले 20 व 96 गुणिले 20 या गुणाकारामधील फरक किती. यांच्या गुणाकारामधला फरक 46 गुणिले 20, 46 गुणिले 20. त्यानंतर पुढे आहे 96 गुणिले 20. आता ज्या संख्यामध्ये 0 असतो ना, आता इथं पहा 20 आहे, 200 असू द्या, 2000 असू द्या, नंतर 0 लावायचे, फक्त तो एक अंक धरा, 0 सोडून कोण आहे 2, म्हणजे 96 ला 2 नी गुणा, 2 नी गुणतो म्हणजे आपण दुप्पट करतो. जर तुम्हाला दुप्पट येत असेल तर पटकन लिहून टाका, 46 ची दुप्पट लिहा, किंवा 2 गुणिले 6 बेसक 12, 2 हातचाला 1, 2 18, 18 1 19, आणि 20 मध्ये एक 0 आहे ना, इथं 0 लावा. त्यानंतर पहा बेसक 12, 12 चे 2 हातचाला 1, बेचोक 8, 8 आणि 1 9, 92 आणि इथं 0 लावा. म्हणजे याचा गुणाकार आपल्याला मिळाला 1920, गुणाकार मिळाला आपल्याला 920. ते म्हणले गुणाकारामधील फरक विचारलं. मग फरक आपण पहा 1920 वजा
920 म्हणजे कितीचा फरक इथं 1000चा फरक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे मग? पर्याय क्रमांक हे 10,000 आहे, 1000 म्हणजे 4. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर 5वा प्रश्न पहा. दोन संख्यांच्या एकक स्थानी समान अंक आहे. दोन संख्यांच्या एकक स्थानी समान अंक आहे. एकक स्थानी त्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी 9 हा अंक असल्यास इथं 9 अंक येतो. म्हणजे एकक स्थानाचा गुणाकार केला तर 9 हा अंक येतो. त्या दोन संख्यांच्या एकक स्थानी पुढील पैकी कोणता अंक असेल? मग आपण टेबल नुसार जर पाहिलं, जर तुम्हाला टेबल पाठ असता, ठीक आहे ना, मग 9 हा अंक कधी येतो? 1 गुणिले 9. पण हे दोन वेगवेगळे नंबर झाले. सारखे कोणी? एक तर ते दोन्ही 3-3 असणार किंवा 7-7 असणार. मग 6, 7, 8, 9 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. किंवा तुम्ही असं पण पाहू शकता 6, 6, 36, 6 येतो का? 6 आला, 9 येणार नाही. त्यानंतर 7 गुणिले 7, 7 7 49, 9 येतो की नाही? मग असं पण पर्याय नुसार तुम्ही जाऊ शकतात. पुढचा 6वा प्रश्न आपण पाहूया. 6वा प्रश्न आहे, अल्लादने जो गुन्हा मानला तो आर्यनने गुणक म्हणून घेतला. तसेच आर्यनने जो गुन्हा मानला तो अल्लादने गुणक म्हणून घेतला. तर दोघांच्या गुणाकारात किती फरक पडेल? म्हणजे थोडक्यात एकाने 3 गुणिले 4 घेतलं, 3 गुणिले 4 बर का अल्लादने, मग याचा गुन्हा आणि गुणक बदलला गेला. आर्यनने तसं घेतलं, म्हणजे 4 आधी घेतलं आणि 3 नंतर घेतलं. मग यांच्या गुणाकारामध्ये काही फरक होईल का रे? 2 पटीचा फरक होईल, 4 पटीचा फरक होईल, फरक पडणार नाही, निमपट्टीचा फरक होईल. मग तुम्हाला सांगितलं की 2 नंबरचा गुणाकारच्या आपण त्या अंकांची आदला बदली जरी केली संख्यांची, तरी गुणाकारामध्ये काहीही फरक पडत नाही. 3 चौक 12 आणि 4 त्रिक 12 होणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 309 गुणिले 14 किती? आता आपल्याला सोडावं लागेल 309 गुणिले 14. मग आता सोडूया आपण 309 गुणिले 14. आता ज्यांना 14चा पाडा येत असेल तर लगेच 14 9 डायरेक्ट करू शकतात, है ना. पण ज्या विद्यार्थ्यांना समजा 14चा पाडा येत नाही, मग ते असे वेगवेगळ्या पद्धतीने त्याला गुणाकार करू शकतात. म्हणजे सेपरेट करून 4चा गुणाकार आधी, मग 10चा करा. ठीक आहे. 4 9 36, 36 चे 6, हातचे आले 3, 4 0 0 आणि हे 3 वरचे 4 त्रिक 12. आता पुढे पहा, एक दशक म्हणजे त्याचा शून्य घ्या आधी. 1 9 9, 9 1 9, 1 0 0 आणि 3 1 3 यांची बेरीज 6, 9 आणि 3 12, 12 2 हातचाला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4326. 4326 पर्याय क्रमांक 1च आपलं उत्तर आहे. बरोबर. त्यानंतर 8वा प्रश्न पहा, पुढील पैकी कोणता गुणाकार चुकीचा आहे? पुढील पैकी कोणता गुणाकार चुकीचा आहे? म्हणजे आता या प्रकारच्या प्रश्नामध्ये थोडस तुम्हाला वेळ जाणार आहे, कारण की ट्रिक पण आहे, पुढे सांगतो त्याची. मग एखाद्या विद्यार्थी समजा ट्रिक नाही आठवलं त्याला, मग प्रत्येक म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार करावा लागेल. 208 गुणिले 25, मग 5200 येणार. म्हणजे चुकीचा ओळखायचा आपल्याला कोणा चुकीचा गुणाकार आहे. पण इथं टीप म्हणून किंवा एक ट्रिक काय दिली आपल्याला पहा, एखाद्या संख्येला 25 ने गुणताना, हे 25 ने गुणलं गेलं ना, प्रत्येक संख्येला 25 ने गुणलं, इथं त्या संख्येला 4 ने भागावे व आलेल्या भागाकारासमोर 2 शून्य लिहावेत. मग पहा, 208 ला 25 ने गुणलं ना, म्हणजे 208 ला ना 4 ने भाग द्यायचं आणि त्याला 2 शून्य लावायचे. मग आपण 4 ने पटकन भाग देऊ बरं. म्हणजे आता आपल्याला वेळ लागेल, पण जसं जसं तुम्ही जास्त उदाहरण सोडा तुम्हाला प्रॅक्टिस होणार आहे. 4 पंचे 20 आणि 4 पंचे 20 आणि 4 दुने 8, 52. आता पूर्ण नाही सोडत, मी शॉर्टकट लिहितो. 4 पंचे 20 आणि वरचे 4 दुने 8 म्हणजे किती आला? 52. आणि 52 ला 2 शून्य लावा, म्हणजे पहिला हा गुणाकार बरोबर दिलेले 5200 म्हणजे 5200. आपण दुसरा घेऊया, किती इथं 376, त्याला आपण 4 ने भाग देऊ. 376 त्याला आपण 4 ने भाग देऊ, है ना. किती होणार पहा, 4 9 36, 1 उरला, वरून आले 6, 16, 4 चोक 16 म्हणजे 94 आला आणि त्याला 2 शून्य लावले, म्हणजे हा पण गुणाकार बरोबर आहे. 112 गुणिले 25, 112 ला आधी तुम्ही 4 ने भाग द्या, है ना. 25 वाल्याची ट्रिक आहे बरं, काही दिसत नाही का. 4
दुने 8, किती उरले इथं 3, वरून आला 2, मग 4 8 32, म्हणजे किती आला 28. मग 28 आणि 2 शून्य हे पण बरोबर आहे. मग याचा अर्थ मग हाच प्रश्न म्हणजे हा पर्याय चुकीचा असेल. 148 गुणिले 25. मग 148 ला 4 ने भाग द्या. 148 ला आपण 4 ने भाग देऊ. 4 त्रिक 12, 2 उरले, वरून आलं 8. मग आता 4 ने कितीला भाग जाईन बरं? इथं 4 7 28, म्हणजे किती आलंय 37, आणि दिली त्याला 2 शून्य लावा म्हणजे 3700, आणि त्यांनी दिला आपल्याला 2800, म्हणजे हाच पर्याय आपला चुकीचा आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जर कुठल्या पण संख्येला 25 ने जर गुणले तर गुणाकाराची ट्रिक काय आहे? त्या संख्येला म्हणजे गुण्याला कितीनी 4 ने भाग द्यायचा आणि त्याला उत्तराला 2 शून्य घ्यायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 4 शतक गुणिले 6 दशक. आता झिरोवाले ना खूप सोपे असतात बरं का विद्यार्थी मित्रांनो. काय सांगितलं? 4 शतक 6 दशक यांचा गुणाकार. 4 शतक, शतक म्हणल्यावर 2 शून्य लावायचे, ठीक आहे, आणि त्याचा गुणाकार कोणाबरोबर आहे? 6 दशक बरोबर. 6 दशक बरोबर. मग आता पहा, शून्य सोडून द्या, काय संख्या आहे इथं? 4. शून्य सोडून द्या, काय संख्या आहे? 4. म्हणजे एका पाठोपाठ शून्य पाहिजे बरं का, मध्ये शून्य नाही पाहिजे असं. मग 6 चोक 24, आणि 1 2 3, त्याला 3 शून्य लावा, म्हणजे 24,000 आपलं उत्तर असणार आहे. 24,000. मग 24,000 पहा बरं पर्याय कुठं आहे? 24 एकक, 24,000, 24 दशक, 24 शतक, 24,000 आपलं उत्तर आहे. पुढील पैकी कोणता गुणाकार 234 गुणिले 50 या गुणाकार एवढा आहे? मग आता पहा बरं का काय सांगितलं त्यांनी. 234 गुणिले 50, 234 गुणिले 50, 234 गुणिले 50, याला पहा आपण 234चा जर आपण अर्धा केला तर याचा दुप्पट करायचं, किंवा याचा जर आपण निम्मे केले, अर्धे केले, तर याचा दुप्पट करावं लागेल तुम्हाला. मग गुणाकारामध्ये जर आपण व्यवस्थित पहा काय सांगितलं त्यांनी, गुणाकार करायची गरज नाही, ट्रिक नुसार जाऊ. 117, आता 234चा अर्धा 117च होतो. 200 म्हणजे 100, त्याचा हाफ, आणि 34चा अर्धा किती होतो? 17. 117 म्हणजे याचा आपण काय केलं? निम्म केलं, बरोबर की नाही? निम्मे केले की याचे, मग याचा डबल करा. 50 चे डबल किती होणार आहे? 100. म्हणजे 234चा गुणाकार 50 बरोबर करून जो उत्तर मिळेल का, तोच उत्तर आपल्याला 117 गुणिले 100. हे तर सोपं आहे. 1000 किती ना 11,700 उत्तर लिहायचं. मग आता पहिला जर 117 त्यांनी अर्धा केलं तर याचा दुप्पट म्हणजे इथं 500 येणार नाही, म्हणजे हा पर्याय नाही येणार आपला. 117 गुणिले 100 हा पर्याय बरोबर आहे आपला, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा उत्तर बरोबर आहे. गुणाकार करत बसू नका, व्यवस्थित पहा पर्यायला. 234चा अर्धा केला म्हणजे हा दुप्पट करावा लागेल त्यांना. 500 चालणार नाही, 500 10 पट झाली 50ची. पर्याय क्रमांक 2 आपला उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा 11वा प्रश्न आपण पाहूया. 16 दशक गुणिले 5 शतक. 16 दशक गुणिले 5 शतक. मग 0 0 लावा आणि गुणाकार करा आणि शून्य लावा, उत्तराला किती येईल तर. याचा उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगणार आहे, तुम्हाला होमवर्क आहे, ठीक आहे. 11वा प्रश्न. त्यानंतर 12वा प्रश्न पहा. 529 गुणिले 3 अधिक 529 गुणिले 7. आता हे कसं सोडवणार तुम्ही? मग आता काही विद्यार्थी काय करणार याला पाहता, 529 गुणिले 3 करणार, त्याचं त्यांना एक उत्तर मिळणार. 529 गुणिले 7 करणार, त्याचा उत्तर करणार, आणि दोघांची बेरीज करणार. पण बेरीज करून जो उत्तर येईल त्या तसा पर्याय नाही दिलेला आपल्याला. मग आता आपण इथं काय करणार व्यवस्थित पहा, मी तुम्हाला हे समजून सांगतो. 529 गुणिले 3 आणि अधिक 529 गुणिले 7. मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस तुम्हाला असे 2 ब्रॅकेट दिलेले आहेत आणि दोघांमध्ये एक नंबर सारखा आहे, एक संख्या सारखी ना, ती एक सारख्या काय घ्यायची तर कॉमन घ्यायची. सारखी आहे ना ती दोन्हीकडे, सामायिक आहे. मग एकदा लिहायची आणि गुणिले करायचं मध्ये, गुणिले, आणि जे उरलेली संख्या आहे ना याच्यातली आणि याच्यातली ती 2 लिहायची, मध्ये कोणताही चिन्ह इथं प्लस, इथं प्लस घ्यायचं. काय सांगितलं पहा, 2 तुम्हाला कंसामध्ये 2 नंबरचा गुणाकार दिलेला आहे, त्यामध्ये एक संख्या सारखी आहे 529, 529 म्हणजे कॉमन आहे, सामायिक आहे.
ती एकदा लिहायची, गुणिले घ्यायचं इथं मध्ये, आणि कंसामध्ये उरलेल्या गोष्टी लिहायच्या. दोघांमध्ये एक एक संख्या उरणार आहे ना, ती लिहायची. इथं कोण उरलं बरं? 3. आणि इथं कोण आहे? 7. इथं प्लस आहे म्हणून प्लस घेतला. इथं जर मायनस असता, वजाबाकी असती, तर आपण इथं वजाबाकी घेतली असती. मग आता व्यवस्थित पहा. मग आता आपण कंसाला आधी सोडवत असतो. 7 आणि 3 10, म्हणजे 229 गुणिले 10. आणि जर उत्तर काढायचं ठरलं तर 529 गुणिले 10, 529 आणि 10 गुणिले म्हणजे 0 लावा, 5290. आपला पर्याय आहे का? तसं नाहीये. मग पहा, पण हा आहे ना 529 गुणिले 10, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. 13 नंबरचा प्रश्न पहा. 348 गुणिले 76 या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या शतक स्थानी व दशक स्थानी येणाऱ्या अंकांचा गुणाकार किती असेल? आता विद्यार्थी काय करतात माहिती का? शतक स्थानी म्हणजे हे 3 आणि दशक स्थानी म्हणजे ते एक तर 7 नाही तर 6 घेतात, है ना. मग 7 त्रिक 21 पर्याय नाही इथं, तेवढं तरी बरं आहे. आणि 4 त्रिक 12 पण नाही, तसं नाही. ते त्यांनी काय सांगितलं, यांचा गुणाकार करायचा आधी. यांचा गुणाकार करून ते संख्यामध्ये शतक स्थानी आणि दशक स्थानी जे अंक असेल ना, त्यांचा गुणाकार करायचा. मग चला 348 आणि 76चा आपण गुणाकार करूया. 348 आणि 76. 6 8 48, 48 चे 8, हातचे आले 4, 6 चोक 24, 24 आणि 4 28, 28 चे 8, हातचे आले 2, 6 त्रिक 18, 18 आणि 2 20 झालंय. त्यानंतर 0 लावूया. याचं काम संपलं. मी काट मारतो म्हणजे कन्फ्युजन होत नाही आपल्याला. ठीक आहे. 7 8 56, 56 चे 6, हातचे आले 5. त्यानंतर 7 चोक 28, 28 आणि 5 किती होतात? 33, 33 चे 3, हातचे आले 3. 7 त्रिक 21, 22 23 24, 24 चे आता लिहून टाका 24 इथं, आणि यांची करा बेरीज. 8, 8 आणि 6 14, 14 चे 4, हातचा आला 1, 3 आणि 1 4, 2 आणि 4 6 आणि हे 2. उत्तर मिळालं आपल्याला 26,448. पण त्यांनी आपल्याला काय सांगितलं याच्यामध्ये, की दशक स्थानी आणि शतक स्थानी या अंकांचा गुणाकार 4 आणि 4. दशक आणि शतक कोण आहे? 4. यांचा गुणाकार किती येईल बरं? 16. किती आला यांचा गुणाकार? 16. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. आता हे 600 कितीतरी असणार आहे ना, 50 51 52 53 गुणिले इथं पण म्हणजे ह्या स्टारच्या जागेवर काहीतरी असणार आहे, बरोबर 11,169. एकक स्थानी 9 आला पहा. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? मग 9चं तुम्हाला सांगितलं 1 गुणिले 9 येतो. जर आता दोन्ही इथं संख्या सारखी म्हणजे ते दोन्ही संख्या एक तर 3 3 असणार आहे किंवा किती असणार आहे? मग 7 7 असणार आहे, बरोबर आहे का नाही? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, एकक स्थानी काय मिळालं आपल्याला? 9. म्हणजे ह्या दोन संख्यांमध्ये एकक स्थानी अंकांचा गुणाकार 9 कधी येतो? एक तर ते दोन्ही 3 3 पाहिजे किंवा 7 7 पाहिजे. पण पर्यायामध्ये आपल्याला दोन्ही अंक दिलेले आहेत, 7 पण आहे आणि 3 सुद्धा आहे. मग आता म्हणजे हे तर कन्फर्म आहे आपलं उत्तर 1 आणि 9 नाहीये. पण आता 3 पण पर्याय दिला आणि 7 पण पर्याय दिला, म्हणजे आपल्याला इथं 77 ठेवून सुद्धा सोडावं लागेल आणि 3 ठेवून सुद्धा सोडावं लागेल इथं. ठीक आहे. मग आता हा प्रश्न तुम्ही काय करणार? होमवर्कला करणार. त्यानंतर आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. आणि पुढचा आणि शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न 15 नंबरचा पहा. एका संख्येला 12ने गुणण्याऐवजी 16ने गुणले. एक संख्या आहे कुठली तरी, त्याला 12ने गुणण्याऐवजी काय केले? तिथं 16ने गुणले गेले, तर गुणाकार 60ने जास्त येतो. गुणाकार वाढला ना, आता 12ने गुणायचं होतं तर 16ने गुणले तिथं, तर 60ने जास्त आलं गुणाकार. तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती असणार आहे? इथं एकच तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला काय ट्रिक वापरायची आहे. मग ट्रिक लक्षात ठेवा, इथं ती कोणती संख्या माहित नाही, संख्या गुणिले त्या दोन, म्हणजे तिथं ते दोन जी संख्या दिली ना, म्हणजे 12च्या ऐवजी 16ने गुणले ना, त्या दोन संख्यांचा इथं फरक घ्यायचा. काय घ्यायचा? फरक. आणि बराबर फरक कितीने जास्त आणि कमी आहे?
60ने इथं घ्यायचं 60. म्हणजे पहा आता संख्या इथे दोन दोन नंबर कोण दिले आपल्याला, 12 आणि 16 यांचा फरक घ्या. म्हणजे 16 वजा 12. मग 16तून 12 गेले किती येणार बरं, म्हणजे संख्या गुणिले किती आलंय 4 बरोबर 60. मग कोणत्या संख्येला आपण 4 ने गुणलं तर 60 उत्तर मिळतं आपल्याला. जर आपल्याला टेबल जर माहित असेल तर तुम्हाला सांगता येईल मग 15 गुणिले 4 15 चोक 60 असतो. किंवा दुसरा एक तुमच्याकडे ऑप्शन आहे. आता ही संख्या काढायची ना आपल्याला, मग कोणाचा गुणाकार 4 बरोबर केला तर 7 उत्तर मिळतं. 15 काही विद्यार्थ्यांना उत्तर मिळेल, समजा नाही येत मग 60 ला 4 ने भाग द्या. मग इथं 4 एक 4, 2 उरले, वरून आला 0, 20 4 पंचे 20. म्हणजे 15 गुणिले 4, 15 गुणिले 4 काय असतो 60. मग ती संख्या कोण असणार आहे 15. कोण असणार ती संख्या 15. पर्याय क्रमांक 1 पहिला आपला उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. काय केलं, त्या दोन संख्यांचा फरक घ्यायचा, गुणिले संख्या घ्यायची, ती संख्याच काढायची ना आपल्याला, आणि त्यांचा फरक किती दिला आपल्याला 60 दिलेले, 60ने जास्त येते. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 अंकी 2 अंकी संख्यांचा गुणाकार, त्यावरचे बरेचसे 15 प्रश्न, त्यातील 2 होमवर्कला दिले. म्हणजे 13 प्रश्न आपण सोडून घेतले. काही एक्झाम्पल साठी आपण ट्रिक पण पाहिली है ना. मग आज आपण स्वाध्याय 11.1 हे पूर्ण सोडवलेलं आहात. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 11.2 म्हणजे गुणाकाराचाच घटक घ्या हे पाहूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.